तर नमस्कार मंडळी, मी भावेश शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर. मित्रांनो, आपण आले आज नवीन काहीतरी युनिक व्हिडिओ बनवायला. तर समोर दिसतोय हा आहे सतरंग्या आणि इंग्लिश भाषेत त्याला म्हटलं जातं किंगफिशर. तर हा दिसला म्हटलं याची एक थोडीशी व्हिडिओ घ्यावा आणि आता उडाला हा. तर आज थोडी युनिक व्हिडिओ काढायची आहे. तर आपल्याकडची एरियात खूप मासे असतात नदीकडे. तर ही आहे आपला भास्ता नदी आणि याच्यात भरपूर मासे आहेत, भरपूर. तर कोणी पण वरनच बघत असेल का मासे किती दिसतात छोटे छोटे, पण रिअलमध्ये ते कमी, म्हणजे असं समोर वरून बघितल्यानंतर ते कमी दिसतात. पण रिअलमध्ये तुम्हाला सांगतो, पाण्याच्या आतमध्ये जाल ना जेव्हा आणि स्विमिंग क्लास वापराल ना, तेव्हा समजेल काय पाण्यात जन्नत आहे. कारण तसं वरनं ना एकदम कमी मासे दिसतात, कारण काही पातळ पातळ छोटे छोटे मासे असतात, ते लवकर समोर दिसत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही स्विमिंग क्लासेस घालाल ना, त्या वेळेला तुम्हाला असा स्वर्गच दिसेल, स्वर्ग. खरं सांगतो. तर आता आपण टाकतोय फोन पाण्यात. पाण्यात एवढ्या जातीचे मासे होते ना, तुम्हाला सांगतो, भरमसाठ. प्लस काय आलं का, आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ एवढा नाही आहे, पण पाण्यात टाकायची हिंमत केली. गेल्या टायमाला पण टाकला होता, पण जरा भीती वाटत होती. आता थोडी भीती कमी झाली आहे. IP68 आहे त्याला रेटिंग, पण तरी भीती वाटते मला थोडीफार. चुकून आता कसं जुनं झालं आहे मोबाईल, एकच आहे, याच्यावरच व्हिडिओ बनवतो. चुकून काही झालं तर लफडा होईल. आत्ता तरी मी स्विमिंग क्लासेस लावलेले नाही आहेत, पण बऱ्यापैकी मासे दिसत आहेत. पण जेव्हा स्विमिंग क्लासेस लावेल ना, मासे पाहिजे असेल ना, मस्तपैकी एक दगड पकडायची, काहीतरी हातात खायला घ्यायचं आणि मासेच मासे येतात समोर मस्तपैकी. तर आता थोडे ब्लर ब्लरच दिसतात का, आता माहिती आहे स्विमिंग क्लासेस नाही. मी पहिले विदाऊट स्विमिंग क्लासेस मासे बघत होतो, तर तेव्हा पण भरपूर दिसत होते, पण एकदम काय होतात, क्लिअर नव्हते दिसत. थोडे ब्लर ब्लर दिसतात. पाण्यात तर ब्लरच दिसतं आपल्याला. जेव्हा डोले पाण्यात टाकल्यानंतर ब्लरच दिसणार आहे, पण जेव्हा स्विमिंग क्लासेस लावू ना, तेव्हा आपल्याला काहीतरी क्वालिटी दिसणार. तर बघा किती मासे आहेत. या पूर्ण लिया आणि पितोळ्या आहेत. याच्यात कुठे कुठे मले आणि कडवाल्या सुद्धा आहेत. असं नाही का, त्याच्यात भरपूर जातीचे मासे आहेत. पण ते कसं आहे का, माणूस दिसला का ते काही लगेच जवळ येत नाही आहेत, त्याला खूप वेळ लागतो त्यांना. आणि आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता ना, आपण काय म्हणतात, ऑक्सिजन बाटला घेऊन काही जात नाही. आणि पाण्यात जी सूर्याची किरणं येत आहेत ना, सांगतो, समुद्रातल्या व्ह्यूपेक्षा नदीचा व्ह्यू एक नंबर येतोय. खरं सांगतो तुम्हाला. आता आपल्या मोबाईलला एवढी कॅमेऱ्याला एवढी क्वालिटी राहिलेली नाही आहे, प्लस पाण्यात तर बिलकुल नाही आहे. पण मी ट्राय करत होतो रिअलमध्ये ना. जर स्विमिंग क्लासेस एकदम चांगले असतील ना, खरं सांगतो, भरमसाठ क्वालिटी आहे व्हिडिओला नाही, सॉरी, पाण्यात मासे बघायला.
आता सध्या बिस्किट टाकतोय माशांना. सारा काय आपण पॉपकॉर्न नेले होते, काही तेलकट न्या किंवा काही गव्हाचा पीठ वगैरे काही न्या, बिस्किट न्या, चिवडा न्या, शेव न्या, काही न्या. तर मी बिस्किट होता बरोबर माझ्या बॅगेत, तो त्यांना टाकलाय. आणि त्याच्यावर बघा किती मासे येतात, किती आहेत ते. दरवेळेला आपण मासे पकडतो, पाण्यात कसे दिसतात आणि कसे मुवमेंट करतात ते कोणाला माहीत नसेल, तर आज दाखवतो बघा. आणि काय व्ह्यू आहे, शपथ सांगतो, नेक्स्ट लेवल. तर कोणाला पाहायचं असेल तर या आपल्याकडे, दाखवेल. प्रत्येकाकडे असतंच, पण म्हटलं आपण सोबत बघूया असं सांगतोय. आपल्याकडे स्विमिंग क्लास एकच आहे, पण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे भरपूर जणांना दाखवा आपली नदी काय आहे, नदीतलं सोनं काय आहे. आता स्विमिंग क्लास लावलेत ना, तुम्हाला सांगतो एकदम मस्तपैकी मासे दिसत आहेत, एकदम मस्तपैकी, म्हणजे एकदम टॉप लेवल. ही थोडी युनिक व्हिडिओ मी काढली, तर व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट नक्की करा आणि मित्रांनी शेअरसुद्धा करा. नवीन म्हटलं एक टेक्निक वापरून बघूया. समुद्रात कसे मासे दातातले काही असे मासाचे तुकडे फसलेले किंवा काही खाल्लेले काढतात, म्हटलं आपल्या नदीचे मासे ट्राय करतात का बघूया. तर मी तेच करत होतो, पण नाही जमलं. आणि प्लस काय आलं, ऑक्सिजन लेवल आपला तेवढा नाही आहे. ते कसे बाटला वगैरे घेऊन जातात पाण्याचा, आपल्याकडे तेवढा गरज पण नाही आहे. आपल्याकडे काही जास्त ओंड पाणी नाही तर बाटला लागेल. आणि तुम्ही बघू शकता उन्हाच्या किरणांच्या जी काय बोलतात किरणं पडतायत ना पाण्यात, एक नंबर दिसतंय सगळं, एकच नंबर. जर तुम्ही असं बराच उशीर पाण्यात पाय ठेवला आणि हिलवला नाही ना, तर पायावरची जी डेड स्किन आहे ना, ते सुद्धा मासे खातात. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, मनापासून आभार. आणि
मनात वाटलं की बाबा व्हिडिओ शेअर करावी तर नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल ना तर नक्की करा. आणि व्हिडिओला लाईक करायला तर भरपूर जण विसरतात, तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. जरा व्हिडिओ बनवायला मलाही बरं वाटेल का हां लोकांना माझ्या व्हिडिओ आवडतात, म्हणून त्या व्हिडिओला लाईक देत आहेत. आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा, का कोणाला पाहायचं असेल नदीतले मासे कसे दिसतात तर त्यांना नक्की शेअर करा. आपल्याकडचं तर शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा. बघा किती चांगला व्ह्यू असतो नदीतला. खरंच सांगतो खूप मजा येते असं पाहायला. नवीन नवीन खरं सांगतो, जर कोणी बघितलं नसेल ना तर एकदा येऊन बघा, लय मजा येईल तुम्हाला. असं वाटेल का नदीतनं बाहेरच नाही निघावं, नुसते मासेच मासे बघावं. खरं सांगतो तुम्हाला. पण जेव्हा कधी यायचं सांगतो तुम्हाला, संध्याकाळी नाही, जास्तीत जास्त दुपारी या, कारण जेवढा ऊन चांगला असेल ना तेवढा व्ह्यू चांगला असतो. आणि संध्याकाळी ना मासे जास्त असतात, भरमसाठ असतात, म्हणजे मोठे पण असतात. पण अंधार जसा पडत जातो ना तेवढा नदीत क्लिअर एवढं काही दिसत नाही, ब्लर होत जातं हळूहळू. उन्हात जेवढा ऊन असेल ना तेवढा चांगला व्ह्यू दिसतो पाण्यातला. तर बघा, तुम्हाला कधी आवडेल तेव्हा या, आपण जाऊ. आता मोठे मासे येत चालले आहेत, थोड्या दुपारनंतर थोडे, म्हणजे किती वाजले होते, 3-3:30 वाजत चालले होते. आणि मध्ये मध्ये असा जऊल पडत होता, म्हणजे ढग येत होते, त्याच्यामुळे थोडीशी सावली येत होती ना, तर मासे मोठे मोठे येत होते जवळ. पण लगेच जसा ऊन पडला ना, का जास्त आपली हालचाल झाली ना तर ते लगेच ओढ पाण्यात जात होते. तर बघा किती मासे आहेत आपल्या नदीत. हे तर थोडं बाजूला, म्हणजे कसं कडेला मी व्हिडिओ बनवतोय, आतमध्ये जाल ना तर अजून भरमसाठ मासे आहेत. खूप मजा येते मासे बघायला. तर मित्रांनो, एवढीच होती आपली व्हिडिओ कशी वाटली ते नक्की मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला